दिनांक 10 मार्च 2026 रोजी कॉम्रेड जे.पी. गावित यांनी महाराष्ट्रात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन आदिवासी भागातील विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले। आदिवासी बांधवांच्या ताब्यात असलेल्या आणि वर्षानुवर्ष कसत असलेल्या वनजमिनी कायद्यानुसार मिळाव्यात, तसेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नव्यानं भरलेले वनजमिनीचे दावे तातडीनं निकाली काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली। तसेच जाचकटी रद्द करून कायद्यानुसार वनजमिनींचे हक्क आदिवासी बांधवांना मिळावेत अशी विनंती करण्यात आली। ग्रामीण भागातील आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची भरती करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी करण्यात आली। पेसा संवर्ग क्षेत्रातील विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरून उच्च शिक्षित आणि पात्र युवक युवतींना शासकीय सेवेत संधी द्यावी, कंत्राटी पद्धतीऐवजी कायमस्वरूपी पदभरती करावी, युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी विनंती गावित यांनी केली। याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना कराव्यात, वीज पुरवठ्यातील लपंडाव थांबवावा, कारण बागायती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अनेक शेतकरी चिंतेत आहेत असंही त्यांनी नमूद केले। तसेच मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि याबाबत लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावू असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिलं आहे।